केल्याप्रमाणे सभापती महोदय, मुंबई शहराशी एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सभापती महोदय शासनाने आणि विशेषतः महानगरपालिकेने हा सेंट्रल पार्क म्हणून घेऊन घोषित करण्याचं काम केलंय. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्याला घेऊन जावं लागेल, म्हणूनच त्याला आपण सेंट्रल पार्क म्हणून नाव दिलेलं आहे. आणि आपण तुलना पण देखील केलेली आहे की युएसच्या धर्तीवरती युएस मध्ये सेंट्रल पार्क कसं आहे, लंडनला हाईट पार्क कसं आहे त्याच्या बाबतीतला आपण केलेलं. पण सभापती महोदय, की मुळामध्येच शासनाला नेमकं काय करायचं हेच समजत नाहीये किंवा महानगरपालिकेला. त्याला कारण असं आहे सभापती महोदय की रेसकोर्स ही मोकळी असलेली जमीन आणि मोकळ्या जमिनीमध्ये सर्वसामान्य माणूस कधी येऊ शकतो, कधी तिकडे फेरफटका मारू शकतो, एक्सरसाइज करू शकतो किंवा वॉक करू शकतो, जॉग करू शकतो. आणि असं असताना सभापती महोदय, सेंट्रल पार्कच्या नावाखाली आता आपण लंडन आहे सारखं एक आहे आपण बनवणार आहात, मुंबई आहे म्हणून त्याला फूड कोर्ट देणार आहेत. सभापती महोदय, दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय की सादरीकरण करण्यासाठी आपण हा खुला सादरीकरण केलं पाहिजे होतं आणि निविदा काढून घेऊन कोण चांगला जर आर्किटेक्ट असेल त्याला दिलं पाहिजे. सभापती महोदय, माझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे, हाफिज कॉन्ट्रॅक्टरने हे प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता हे हाफिज कॉन्ट्रॅक्टर काय सरकारचा किंवा महानगरपालिकेचा जावं लागलंय का आणि त्याला जास्त समजते म्हणून घेऊन त्याचं प्रेझेंटेशन घेतलं गेलं का? आणि राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेझेंटेशन घेत आहेत. मी समजू शकतो अधिकाऱ्यांना त्यांनी दिलं, हरकत नाही. सभापती महोदय, या प्रेझेंटेशन मध्ये सेंट्रल पार्कच्या नावाखाली अनेक गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत. पार्क ट्रायल्स दाखवलेले आहेत, फॉरेस्ट ट्रीज दाखवलेले आहेत. पण यापेक्षाही दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय, जॉगिंग ट्रॅक किंवा बाकी गोष्टी असते तर ठीक आहे, बॅडमिंटन कोर्ट पण, क्लब एरिया पण, फूड कोर्ट पण. मग सभापती महोदय, आपण सर्वांनीच आश्वासित केलं होतं की रेसकोर्सची ही मिळालेली जागा खूप वर्षानंतर मिळाली आहे. त्या शासनाने त्या महानगरपालिकेने खूप आग्रही रीतीने घेऊन घेतलं आणि नक्कीच आम्ही त्याचं स्वागत केलं. असं असताना या जमिनी मोकळ्या न ठेवता सभापती महोदय, सेंट्रल पार्कच्या नावाखाली खासगीकरण करून घेऊन व्यवसायीकरण करायचं काम चाललंय का सभापती महोदय? सभापती महोदय, दुसरा महत्वाचा विषय याला जोडून आहे की कोस्टलला आता आपण सभापती जेटी बांधलेली आहे. आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाला आपण लेखी दिलेलं आहे की आपण कुठचं कमर्शियलायझेशन तिकडे करणार नाही, फक्त रस्त्यासाठी वापरलं जाईल. आता तिकडे एक जेटी तयार केली जाते वरळीची आणि ती जेटी तयार करत असताना त्याच्यावरती हेलिपॅड आणि हेलिपॅड पण कोणाला द्यायचं काम चाललंय सभापती महोदय? रेमेंडच्या कंपनीला देण्याचं काम चाललंय. म्हणजे रेमेंडच्या लोकांसाठी, म्हणजे एक तर तुम्ही अडाणीच्या घशात धारावी घातली, अंबानी आहेतच तिकडे, त्यांच्या डोक्यावरती हेलिपॅड करा. आणि सभापती काय गरज आहे सभापती हेलिपॅडला? अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती रेसकोर्सला ऑलरेडी आहे ना, ऑलरेडी रेसकोर्सला आहे. आणि सभापती महोदय, रेमेंडला तुम्ही देताय कशावरती? किंवा त्यांनी फक्त तिकडचं जेटी व्यवस्थित बनवावी आणि 50% शेअरिंग मध्ये. आता तिकडे तुम्हाला हेलिपॅड बनवायला काय जेटी लागणार आहे तुम्हाला, कॉन्क्रिटीकरण का नाही तुम्ही स्वतः करताय सभापती महोदय? आणि म्हणून सभापती महोदय, हे अत्यंत संशयास्पद होतोय. आणि त्याही पेक्षा ते आता त्यांना अनुभव जास्त आहे ना, ते जिकडे उतरतात ते हेलिपॅड शिवाय उतरतच नाहीये. आणि आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे. नाही, आणि आम्हाला अभिमान आहे, का होऊ नये? राज्याचा उद्योग मंत्री तिकडे जायलाच पाहिजे, त्यामध्ये वाद नाही. पण अवघ्या सभापतीमध्ये 10,000 20,000 रुपये खर्च करून पण आपण हेलिपॅड पीडब्ल्यूडी कडनं बनवू शकतो. म्हणून माझी हरकत अशी आहे की बा आपण स्वतः का करत आणि काय गरज आहे सभापती? सभापती महोदय, तिकडच्या 102 आर्किटेक्टनी हे जे सेंट्रल पार्कला तुम्ही जे खाली अंडरग्राऊंड करून घेऊन जे बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, क्लब बनवणार आहेत फूड एरियावर, त्याला विरोध केला. का केलेला आहे? कारण हे वॉटर बेड्स आहे. या साऊथ मुंबईमध्ये हे एवढे मोठे वॉटर बेड्स जर तुम्ही त्याला कॉन्क्रिटीकरण करून घेऊन खालनं सबवे कोस्टलला जोडून घेऊन तुम्ही केलं तर हा वॉटर बेड तुम्ही कायमस्वरूपी नष्ट करणार आहात. आणि म्हणून ते मोकळ्याच वॉटर बेड राहिले पाहिजे, पूर्ण खालपर्यंत जायला पाहिजे. असं असताना पण सभापती महोदय, हे सेंट्रल पार्क आणण्याचा घात घालण्यात जात आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की आता कोणीतरी अधिकारी आला, त्याच्या डोक्याला काय वाटलं मी असं करीन, तो आले तसं करीन, हे न करता हे जेवढे आर्किटेक्ट्स आहेत, जेवढे मुंबईकर आहेत, त्या सर्वांना पब्लिक डॉमेन मध्ये ठेवून तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेतले पाहिजे. आता तुम्ही 5 मार्चला फक्त एक प्रेझेंटेशन दिलं आणि एक प्रेझेंटेशन त्या रेसिडेन्शियलला दिलं, ते तिकडच्या सोसायटीचे विरोध करतात, बाकी तो विषय झाला नाही. माझी आग्रही विनंती राहणार आहे की या सेंट्रल पार्क बाबतीत ही मोकळ्या जमिनी आहेत, मोकळ्या राहायला पाहिजे. कुठच्याही प्रकारे कमर्शियलायझेशन आपण करणार नाही, हे आपण खबरदारी घेणार आहात का? एक हेलिपॅड हे न रद्द करून ऑलरेडी रेसकोर्सला आहे ना, तर कारण काय दिला जातो सिव्हिल एव्हिएशनला की ते रेसकोर्स मध्ये उतरताना ते हवा कधी अशी असते तशी असते.
काय गरज आहे सभापती? रेसकोर्स मध्ये तुमच्याच महानगरपालिकेची जागा आहे, तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही घ्या ना ते ताब्यात. का घेऊ शकत नाही? ते RWTCI कडे आहे म्हणून तुम्ही करत नाही का? म्हणून सभापती दोन. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सभापती महोदय, की ह्यालाच आधार देऊन घेऊन BRTC तुम्ही केली. बेस्टची व्यवस्था करत असताना कोस्टल रोडमध्ये सर्वसामान्य माणसाने पण त्याचा वापर करावा म्हणून BRTC, ज्याला बस रॅपिड टर्मिनल म्हणतो, आवर्जून मला सांगावं लागेल की फक्त रेव्हेन्यूच्या समोर तो टर्मिनल केलं जात नाही. त्याला कारण असं आहे की तिकडच्या रेसिडेंटचा विरोध आहे. म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये टर्मिनल आहेत, आमच्या इकडे जे असलेल्या झोपडपट्ट्या तुम्ही स्थलांतर करून तिकडे बनवतायत. एका बाजूला बेस्टच्या काय होतं हे मी सांगायची गरज नाही. नवीन बेस्टचे आपण बसेस आणणार आहोत ते होत नाही. म्हणून माझा सभापतीमध्ये तिसरा प्रश्न आहे, तीनच स्पेसिफिक प्रश्न आहे की एक सेंट्रल पार्कच्या बाबतीतला होता, दुसरा मी हेलिपॅडच्या बाबतीत बोललो, आणि तिसरा बेस्टला अजून सक्षमीकरण करण्यासाठी खाजगीकरण न करता सिटी फ्लो वेळ द्यायला त्या बेससाठी पण आपण काय उपाययोजना करणार आहात आणि काय धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहात? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सचिन भाऊनी सेंट्रल पार्कच्या संदर्भामध्ये, जेटीच्या संदर्भामध्ये आणि बेस्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. पण हा प्रश्न उपस्थित करत असताना ते अदानींपर्यंत पोहोचले, ते अंबानींपर्यंत पोहोचले आणि ते गौतम सिंघानियांपर्यंत देखील पोहोचले. अदानींचा जो धारावीचा प्रोजेक्ट सचिन भाऊ चालू आहे, हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. या मुंबईतला झोपडपट्टीवासी झोपडपट्टी मुक्त झाला पाहिजे आणि त्याचं झोपडपट्टी पुनर्वसन होऊन तो स्वतःच्या घरामध्ये गेला पाहिजे. ही भूमिका महायुतीच्या सरकारने घेतली असेल तर त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता नाही. दुसरं, त्यांनी अंबानींचं नाव घेतलं. आता अंबानींचं नाव घेतल्यानंतर मी अनेक गोष्टी सचिन भाऊ या ठिकाणी बोलू शकतो, पण मला बोलायचं नाही. अंबानीच्या लग्नाला कोण कोण जातं, अंबानींच्या लग्नामध्ये कोण कोण नाचतं, नाही, मी तुमचा आदर करतोय. तुम्ही अंबानींचं नाव घेतलं म्हणून सांगितलं. सांगतो ना, तेच सांगतो. मी तुमच्याबद्दल काहीच आक्षेप घेतला नाही, फक्त नावाचा खुलासा करतो. अदानींच्या बाबतीमधलं झालं, अंबानींच्या बाबतीमध्ये झालं आणि गौतम सिंघानियांच्या बाबतीमध्ये देखील इथे चर्चा झाली. पण हे सेंट्रल पार्क जे आहे, हे सेंट्रल पार्क हे शासनाचा असा मानस आहे की अमेरिकेतलं जे सेंट्रल पार्क आहे किंवा UK मधलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं असावं आणि जगातलं सगळ्यात चांगलं सेंट्रल पार्क म्हणून मुंबईमध्ये पर्यटकांनी ते बघायला यावं, त्याचा वापर करावा म्हणून महायुतीच्या सरकारनं हे सेंट्रल पार्कचं धोरण अवलंबलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आर्किटेक्ट कोण आहे, आर्किटेक्ट कसा आला, ह्याला पूर्ण प्रोसिजर राबवलेली आहे. जगातले सगळ्यात चांगले आर्किटेक्ट याच्यामध्ये यावेत हीच प्रक्रिया राबवली गेली आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट त्याच्यामध्ये आले. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ते कसं असावं, काय असावं, याच्यामध्ये नक्की तुमच्या देखील सूचना घेतल्या जातील ना. आज आर्किटेक्चरनं सगळा प्लॅन बनवलाय म्हणजे तो फायनल झाला अशातला भाग नाही. मुंबईच्या सगळ्या पाहिजे तर आपण लोकप्रतिनिधींकडनं लेखी प्रस्ताव घेऊन याच्यामध्ये अजून काय करावं लागेल या सूचना आपण नक्की आर्किटेक्टना देऊ आणि महानगरपालिकेला देखील देऊ. पण हे सगळं करत असताना दोन महत्वाच्या गोष्टी आपण सांगितल्या की जेटी बांधली जाते आणि जेटी देखील त्याचं व्यापारीकरण करण्यासाठी त्याचं PPP मॉडेल राबवलं जातंय. हा खरं तर आक्षेप आहे. आता एखादा मुंबईतला प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर कायमस्वरूपी त्याचं व्यापारीकरण होतंय हे सांगणं म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आली की मुंबई गुजरातला नेऊन जोडतोय हे सांगण्यासारखं आहे. त्याच्यामुळे कुठेही व्यापारीकरण होत नाही. म्हणून मी स्पष्ट पद्धतीने सांगितलं की सरकार हे सगळ्यांचं ऐकून घेऊन पुढे जाणारं सरकार आहे. त्याच्या मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी या सेंट्रल पार्कच्या बाबतीमध्ये लेखी जर सूचना दिल्या तर त्याचा देखील चांगल्या सूचनांचा अंतर्भाव याच्यामध्ये कसा करायचा हे देखील नक्की शासन म्हणून आपण बघू. टोटल क्षेत्रफळ जे आहे ते 8,55,198 चौरस मीटर भाऊ याचं सगळं क्षेत्रफळ आहे. त्याच्यामध्ये मी जास्त आता खोलात जाऊन सांगत नाही की किती ते महानगरपालिकेकडे आहे, किती शासनाकडे आहे, किती रेस्कोरकडे आहे, हे सगळे MOU झालेले आहेत. परंतु एक मात्र नक्की आहे ज्याचा उल्लेख भाऊनी या ठिकाणी केला की 102 लोकांनी याला विरोध केला. नक्की विरोध केलेला आहे 102 लोकांनी, पण त्याच्यावर एकाचीही सही नाही. मुद्दा असा आहे की ठीक आहे 102 म्हणजे तसं ते निनावी पत्र आल्यासारखं आहे. 102 लोकांनी विरोध केला, 110 लोकांनी विरोध केला, पण त्याच्यावर कुठेही एकाची सही नाही. तरी देखील त्याच्यामध्ये ती प्रोसिजर योग्य राबवली की नाही हे देखील मनपानं बघितलं, शासनानं देखील बघितलं आणि म्हणून मी सांगितलं की याच्यामध्ये अन्य काही जर सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात आपण महानगरपालिकेकडे द्याव्यात किंवा शासनाकडे द्याव्यात. चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव नक्की याच्यामध्ये केला जाईल आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये या कुठच्याही इमारतीचं, कुठच्याही जागेचं व्यापारीकरण होणार नाही हे आश्वासन आणि वचन या सभागृहामध्ये मी देतो. प्रवीण भाऊ दरेकर. सभापती महोदय, राज्य सरकार आणि BMCच्या माध्यमातून
हा सेंट्रल पार्क प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येतोय आणि महालक्ष्मी रेस्कोर्सचे 125 एकर आणि कोस्टल रोडची 170 एकर जमीन करून आपण हा 300 एकरात हे सेंट्रल पार्क या ठिकाणी विकसित केलं जाणार आहे. आपण पर्यावरणाची काळजी घेणार आहात, त्याबद्दल अभिनंदन आहे. जमिनीखाली आपण काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार आहात, त्याच्यामध्ये टेनिस, बॅडमिंटन, पोहण्याचे तलाव, कबड्डी, खो खो सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्या ठिकाणी करणार आहात. मला एक या सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपलं लक्ष वेधायचं आहे. मुंबईत मोठमोठे क्लब हाऊस आहेत, तिथं मुंबईतल्या गरीब कुटुंबातले मध्यमवर्गीय झोपडपट्टीमधले लोक जातात का हो? शासनाच्या जमिनी घेतात, सगळ्या धनदांडग्यांच्या त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जातात. एखादं गार्डन विकसित करायचं असतं किंवा BMC ला खाटा रिझर्व असतात, किती ठिकाणी कॉमन माणसं जातात. या सेंट्रल पार्क मध्ये आगरी कोळ्यांची पोरं, गरिबांची पोरं, मध्यमवर्गीय चाळीमध्ये राहणारी, बिडीडीत राहणारी, शिवडी वरळी यातली लोक असणार आहेत का? शेवटी हे सगळे कोणासाठी करतो सभापती महोदय? आपण मुंबई विकसित झाली पाहिजे, मोठमोठ्या प्रकारचे प्रकल्प आले पाहिजेत. त्यात मुंबईकर जर हरवला तर काय याचा उपयोग आहे? या सेंट्रल पार्क मध्ये तिथे आमच्या कोळीवाडी आहेत, झोपडपट्टी आहेत, BDD चाळी आहेत, गिरगावच्या चाळी आहेत, यांचं स्थान असणार आहे का त्या सेंट्रल पार्क मध्ये? तर त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे शासन म्हणून? कारण आज मुंबईत मध्ये सगळे क्लब बघतो, सगळ्या क्लब हाऊस मध्ये सर्वसामान्य माणूस कुठेच नसतो, ना झोपडपट्टीतला ना चाळीतला, आणि स्थानिक मराठी माणूस तर नसतो. त्याच्यामुळे माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, या सेंट्रल पार्क मध्ये या ठिकाणी या सर्वसामान्यांसाठी काय स्थान असेल, काय रिझर्वेशन असेल किंवा तशा प्रकारची काय व्यवस्था उभी असेल का? नाहीतर सगळे आंतरराष्ट्रीय खेळ तिथे होणार, आम्ही टीव्हीवर बघणार. त्याच्यात सहभाग घेणं, त्याच्यात त्यांचा अंतर्भाव करणं, या संदर्भात शासन काय भूमिका घेईल का? सभापती महोदय, सेंट्रल पार्क हा जो सभापती महोदया की हा सेंट्रल पार्क जो मुंबईमध्ये होतोय त्याचा कॉन्सेप्टच वेगळा आहे. मी जसं सांगितलं की मगाशी भाऊनी ज्याचा उल्लेख केला की अमेरिकेतली काही उद्यानं आहेत, लंडनमधली काही उद्यानं आहेत, जगाच्या पातळीवर देशातनं विदेशातनं लोक जी उद्यानं बघायला जातात त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ उद्यान आपल्याला मुंबईमध्ये बनवायचं, याच्यासाठी सेंट्रल पार्कचा हा आराखडा बनवला जातोय. त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितले की काही स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या संदर्भातला निर्णय, तसं प्रवीण दरेकर साहेबांनी मगाशी जसं सांगितलं लेखी पत्र द्यावं, त्याच्यावर देखील कशा पद्धतीनं पुढे जाता येईल याचा आपण विचार करू. पण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की जर मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपण आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईकडे बघतो, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क होत असताना आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. कोणी विरोध केला असं माझं म्हणणं नाही, परंतु हे सहकार्य करत असताना ज्या ठिकाणी आपल्या ज्या काही सूचना आहेत, या सूचना घेऊनच आपण नक्की पुढे जाऊ. याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. मुंबईकरांसाठीच हे होतंय काय ते नाही, रेस्कोर्स आणि सेंट्रल पार्कचे दोन वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. रेस्कोर्स, माझा प्रश्न जरा संवेदनशीलतेनं मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांनी घ्यावा. कॅज्युअल उत्तर तुम्ही पत्र द्या, तुमच्या योजना घेऊ. माझा बेसिक प्रश्न आहे, मुंबई विकसित होत असताना तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क करताय, स्वागत आहे. आपली मुंबई जगाचं आकर्षण झाली पाहिजे, स्वागत आहे. पण त्याच्यात मुंबईकर नको ना फेकला जायला. तो आषाढभूत नजरेनं सेंट्रल पार्क बघणार असेल, तिथे जे स्पोर्ट्सचे खेळ करणार, त्याच्यामध्ये स्थानिक असणार का, मुंबईकर असणार का, तिथल्या व्यवस्था असतील त्याच्यामध्ये काही त्यांच्यासाठी काही खास व्यवस्था आहे का, याचा तुम्ही उल्लेखच करत नाही. तिथे येऊन इंटरनॅशनल लोक खेळणार असतील, गर्भ श्रीमंतांची लोक तिथे जाणार असतील, त्याचा आनंद ते लुटणार असतील, तर त्या सेंट्रल पार्कचा उपयोग काय? होऊ नये असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये सभापती महोदय. आज बघतो ना आम्ही, गार्डन्स आहेत, मोठमोठी क्लब हाऊस आहेत, काय सरकारची जागा घेता, पाणी घेता, सवलती घेता, सर्वसामान्यांची मुलं कुठेच तिथे नसतात. 20-25 लाख रुपये क्लब मेंबरशिप यांची असते, 50-50 लाख क्लब मेंबरशिप त्यांची असते. कशासाठी आपण देतो? मग या सर्वसामान्य मुंबईकर ज्यांनी मुंबई उभी करण्यामध्ये आपला हयात घालवले, आज समोर कोळीवाडा आहे, कोळीवाड्यातली पोरं येऊन त्या सेंट्रल पार्कचा तुमच्या स्पोर्टचा आनंद घेणार आहेत का? तर याच्याविषयी आपण भाष्य करा ना. तुम्ही मला संकल्पना सांगितलीत, मान्य आहे, पण याच्यामध्ये मुंबईकर हरवला जाऊ नये. मुंबईकर त्याच्यामध्ये रुबाबानी जेव्हा आंतरराष्ट्रीय लोक येतील तेव्हा त्यांनाही प्रदर्शन आपल्या मुंबईकरांचं झालं पाहिजे, सर्वसामान्यांचं झालं पाहिजे, याची काळजी घ्यावी अशी माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे.
सभापती महोदय, मी कुठेही चुकीचं सांगितलं नाही. मी असं सांगितलं की याच्यामध्ये तुमच्या ज्या काही लेखी सूचना आहेत त्याचा देखील अंतर्भाव नक्की करण्याचा प्रयत्न शासन म्हणून आपण करू, महानगरपालिका म्हणून आपण करू. सतेज पाटील. महत्वाचा मुद्दा याच्यातला एकच आहे की तिथं फक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होते अशातला भाग नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये आता सचिन भाऊनी सांगितले की अजून बॅडमिंटन हॉल होणार आहे, अजून काय तुम्ही मुद्दा मांडलाय ते अजून काय फायनलाइज झालेलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हे जे सेंट्रल पार्क होतंय हे मुंबईमध्ये होतंय आणि मुंबईमध्ये झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याचा आस्वादच घेऊ नये अशी काही महाराष्ट्र शासनाची किंवा महानगरपालिकेची भूमिका नाही. पहिला मुंबईकर आणि मग बाहेरचे. त्याच्यामुळे मराठी माणसाला जेवढं प्रवीण दरेकर साहेब मानतात तेवढं आम्ही देखील मानणार आहोत. त्याच्यामुळे मराठी माणसावर, कोळीवाड्यांवर अन्याय होणार नाही हे देखील शासन म्हणून आम्ही नक्की जबाबदारी घेऊ. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रवीण दरेकर साहेबांनी आणि सचिन भाऊनी क्लबचा जो मांडला, खरं तर ह्या स्कोपच्या बाहेरचा विषय आहे. माहिती अशी आहे की क्लब जे चालवतात त्यांनी 37% जागा ही स्थानिकांना, बरोबर ना बरफ साहेब, खेळायला वापरायला दिली पाहिजे. याच्यावर मी आताच काय बोलत नाही. अनेक लोक ऐका ना, ऐका अनेक लोक याच्यामध्ये अडचणी देऊ शकतात. आणि विशेषतः सचिन भाऊंच्या मागे बसणारे जे सन्माननीय सदस्य आहेत ते आता सभागृहात नाहीत, ते सगळ्यात जास्त अडचणी देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याचा आपण अभ्यास करूया, त्याचा आपण तपास करूया. आणि ऐका ना, 37% नाही, मातोश्री एकच आहे. मातोश्री क्लबचा आपण या ठिकाणी उल्लेख केला. मातोश्री क्लबच्या बाबतीमध्ये देखील आपण तपास करू ना. मुद्दा असा राहतो की आपण सेंट्रल पार्क कडनं जे आपण क्लब कडे जातो याच्यामध्ये सचिन भाऊ तुमच्या मनात काय विचार आहे मला कळत नाही. तुम्हाला कदाचित तुमच्या मागे बसलेल्या सदस्याला ही मागणी करून त्रास द्यायचा आहे, अडचण करायची असं माझं मत बनलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची अडचण का करता हे मला माहित नाही. आणि क्लबच्या बाबतीतली ही लक्षवेधी नाही. क्लबच्या बाबतीतली लक्षवेधी सचिन भाऊ, मी एक ज्येष्ठ सहकारी म्हणून तुम्हाला सांगतो की क्लबच्या बाबतीतली परब साहेबांनी, तुम्ही, बंटी पाटील साहेबांनी, सुनील शिंदे साहेबांनी ती लक्षवेधी आणावीच. त्याच्यावर 37% ऐका ना सुनीलजी, जरा ऐका. आता जरा महत्वाची गोष्ट आहे. क्लब मध्ये 37% लोकांना जी प्रवीण दरेकर साहेबांनी मागणी केली, दरेकर साहेब ऐका, आता मोबाईल मध्ये नका बघू, तुम्ही जी मागणी केली, काय मागणी केली की याच्यामध्ये मुंबईकरांचं, मराठी माणसाचं स्थान काय आहे. मग आपण एक चार्ट तयार करू एक्सेल मध्ये की ज्यांचे क्लब आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांची 37% जागा नक्की कोण वापरतंय हे आपण करू ना. पण त्याच्यासाठी वेगळ्या आयुधानं लक्षवेधी आपण आणावी. सतेज पाटीलजी. अत्यंत मुंबईच्या दृष्टीनं हा महत्वाचा विषय आहे. कारण की मुंबईचं लंग्स म्हणायला पाहिजे असं हा सगळा परिसर असणार आहे. आणि टोटल 295 मंत्री महोदय 295 एकरची डेव्हलपमेंट साधारणपणे सेंट्रल पार्कच्या माध्यमातून होणार आहे अशी आमची माहिती आहे. आज 295 एकर सभापती महोदय या मुंबईतली मोठी जागा या पद्धतीनं पुढे येत असेल तर त्याच्यावर किती चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्यावर किती विचारमंथन व्हायला पाहिजे. मला मंत्री महोदयांच्या एका वक्तव्यावर आक्षेप घ्यायचा आहे की आर्किटेक्ट कलेक्टिव्हनं तुम्हाला पत्र दिलेलं आहे. ज्यावेळी एखादी संघटना पत्र देते त्यावेळी 102 लोकांच्या सह्या आहेत का नाही बघायचं नसतं. ज्यावेळी संघटना, मंत्री एखादं पत्र देतो त्यावेळी त्या खात्याचं पत्र असं आपण गृहीत धरतो. त्यामुळे मला वाटतं ते वाक्य तुमचं चुकीचं आहे की 102 लोकांच्या सह्या नाहीत. मुंबई आर्किटेक्ट कलेक्टिव्ह म्हणून ज्यावेळी ते पत्र देतात त्यावेळी त्या 102 लोकांचं पिटिशन तुमच्याकडे दाखल कर. मग 102 लोक विद्वान नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? या 102 लोकांना काहीच ज्ञान नाही मुंबईबद्दल, ते मराठी मुंबईबद्दल या ठिकाणी अस्मिता नसलेले आर्किटेक्ट आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? आमचं म्हणणं यातलं आहे की हा एकच 295 एकरचा प्लॉट म्हणजे रेसकोर्स असेल किंवा जोडून सगळं असेल, हा एकच आहे. हा गेला की मुंबई संपली. तुम्ही काय करणार आहे? हे डेव्हलप करणारे रस्ते किती मीटरचे आहेत तुमचे? तुम्ही 10,000 गाड्या का 5,000 गाड्यांचं पार्किंग तिथं करणार आहे? आल्यावर बाहेर गाड्या कुठल्या रस्त्यावर येणार आहेत? त्या हवेतनं उठून या ठिकाणी जाऊन डायरेक्ट जाणार आहेत का? प्रवीणजी जाणार आहेत का? हवेतनं गाड्या उडणार आहेत आणि एअर टॅक्सी असणार आहे का तिथं? तोपर्यंत येईल. एअर टॅक्सी असणार आहे का? म्हणजे या 5-10 हजार गाड्या सभापती महोदय या आहेत त्याच रस्त्यावर येणार आहेत. म्हणजे तुम्ही ट्रॅफिकचं नियोजन यामध्ये कुठे असणार नाही. आणि ज्याचा उल्लेख सचिन भाऊनी केला, त्यांनी उल्लेख जगातल्या सगळ्या पार्कचा केला. जगामध्ये 295 एकरचं अंडरग्राऊंड फॅसिलिटी असणारं समुद्राच्या काठाजवळचं कुठेही पार्क नाही मंत्री महोदय. जे पार्क आहेत
ते समुद्राच्या काठाजवळ नाही आहेत. इथनं समुद्र किती लांब आहे तुमचा? 1 किलोमीटर पण समुद्र नाही आहे तुमचा. तुम्ही पाण्याचा विचार केलेला नाही. त्या सगळ्या गोष्टीचा विचार यामध्ये केलेला. तुम्ही डीपी काढला मुंबईचा, 2034 पर्यंतचा डीपी तुम्ही मुंबई शहराचा काढलेला आहे. त्यात तुम्ही म्हणता की 2 स्क्वेअर मीटर जागा या मुंबईतल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागे ओपन स्पेस ठेवू. जागतिक मानांकन काय? किमान 10 स्क्वेअर मीटर जागा एका माणसाच्या पाठीमागे, पॉप्युलेशनच्या पाठीमागे पाहिजे. तुम्ही डीपी मध्ये 2 स्क्वेअर मीटर या ठिकाणी सांगता आणि असलेल्या जागा मात्र तुम्ही कॉन्क्रिटीकरण करायचा प्रयत्न मुंबईतला चाल. आमची मंत्री महोदयांना विनंती आहे, कारण की तुमचं किती ऐकणार आहेत उपमुख्यमंत्री महोदय आम्हाला माहित नाही, कारण की कार्यभार आज सभागृहात मला वाटतं किमान या लक्षवेधीला तरी सन्मान्य शिंदे साहेबांनी यायला पाहिजे होतं, कारण की ही राज्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे. मुंबईच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी उद्या राज्यामध्ये या राज्याचं धोरण ओपन स्पेस बद्दल काय आहे, या राज्यामध्ये ओपन स्पेसच्या डेव्हलपमेंटचा नेमका मुद्दा तुमचा काय आहे, तुमच्या पुढच्या पिढीचा तुम्ही काय विचार करता हे याच्यावर महत्वाचं असणार. आणि म्हणून सभापती महोदय माझी विनंती आहे, हा प्रश्न महत्वाचा, लक्षवेधी महत्वाचे. प्रवीणजी म्हणले तसं पत्र द्या, ते आमकं करा, उपयोग नाही, राखून ठेवा. उद्या उपमुख्यमंत्री उद्या अर्धा तास चर्चा याच्यावर ठेवा, कळू दे ना लोकांना नेमकं या 295 एकरामध्ये काय होणार आहे, कुणाचा फायदा होणार आहे. उद्या तुम्ही दर काय लावणार आहात तिथं केल्यानंतर, तुम्ही तिथल्या सामान्य माणसाला दर तुमचे परवडणार या ठिकाणी आहेत का? का तिथं आम्हाला कबड्डी खेळता येणार आहे, तिथं बास्केटबॉलची व्यवस्था आमची होणार आहे का, खो खोची व्यवस्था होणार आहे का, तिथं स्क्वॉश येणार, पिकल बॉल येणार, हे जे गेम्स आहेत जे सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत, हे गेम्स हे गेम्स त्या ठिकाणी खेळले जाणार. आमचा या डेव्हलपमेंटच्या बाबतीतला आक्षेप आहे सभापती महोदय. आणि म्हणून याच्यावर जर 102 आर्किटेक्ट विद्वान नाहीत असं म्हणायचं असेल तर सरकारनं जाहीर करावं त्या 102 आर्किटेक्टनं कुठलंही काम करू नये. म्हणजे त्यांच्या विद्वत्तेवर जर शंका सरकारला असेल की आज कलेक्टिव्हली तुम्हाला जर या गोष्टी सांगत असतील तर मला वाटतं त्याचा विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे की याचं पब्लिक हिअरिंग ठेवा. का तुम्हाला भीती वाटते पब्लिक हिअरिंगची? ठेवा ना पब्लिक हिअरिंग, सजेशन ऑब्जेक्शन ठेवा. तुम्ही ज्यावेळी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स या ठिकाणी घेणार आहात उद्याच्या भविष्यकाळात तुम्हाला घ्यावंच लागेल एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, त्यावेळी तुम्हाला पब्लिक हिअरिंग ठेवायलाच लागेल दादा. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स याला माझ्या माहितीप्रमाणे तरी घ्यावं लागेल, माझी माहिती आहे बरोबर असेल तर तुम्हाला उद्या घ्यावंच लागणार. त्याच्या आधी तुम्ही या ठिकाणी पब्लिक हिअरिंग ठेवा. येऊ दे लोकांना, महिनाभर 30-40 दिवस ऑनलाईन पिटिशन करू दे, लोकांच्या भावना कळू देत. पर्याय सांगा लोकांना की या 295 एकरचं आम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला लोक चांगला पर्याय या ठिकाणी देतील. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, इतिहासात काळा दिवस ज्याची नोंद होईल हा सेंट्रल पार्क ज्या दिवशी करचीला त्या दिवशी, की या राज्यामध्ये या मुंबईमध्ये आमच्या एवढी मोठी जागा उपलब्ध आहे का? मला परब साहेब माझा अभ्यास मुंबईचा कमी आहे, चालेल. म्हणजे आज ही 295 एकर एवढी मोठी जागा ही कायमची जाणार आहे, पुढच्या पिढी आम्हाला माफ करणार नाहीत. आणि म्हणून सरकारनं स्पष्टपणे याच्या बाबतीत भूमिका घ्यावी, प्रेझेंटेशन घ्यावं, सजेशन ऑब्जेक्शन घ्याव्यात, अशी आमची सरकारला सूचना असणार. सभापती महोदय, सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी आर्किटेक्टनी दिलेल्या पत्राचा या ठिकाणी उल्लेख केला. 102 आर्किटेक्ट विद्वान नाही असं कुठेही शासनानं म्हटलेलं नाही किंवा म्हणण्याचा मानस देखील नाही, ते देखील विद्वान आहे. पण मी आपल्याला वस्तुस्थिती सांगितली, काही वस्तुस्थिती समजूनच घ्यायची नाही अशी काही लोकांची प्रवृत्ती असते, त्याला नाईलाज आहे. माझ्याकडे ते पत्र आहे आणि ते मुद्दाम मी पत्र आपल्याला दाखवतो की हे ते पत्र आहे, हे असं पत्र आहे आणि ह्याच्यावर फक्त एक मिनिट एक पत्र दाखवतो. आणि हे काय काय केलेलं आहे, मी कोणीही विद्वान नाही किंवा ते चांगले नाहीत असं कसलाही उल्लेख केला नाही, उलट ते देखील अजून चांगल्या सजेशन देतील, त्या देखील आपण स्वीकारू. परंतु मी ज्याचा उल्लेख केला की सह्या नाहीत, ते हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही सही नाही. हा फक्त माझा त्याचा मतदार्थ होता. आपण देखील कायद्यानं चालतो, आपण देखील कायद्यानं वागतो. जेव्हा एखादी पोलीस स्टेशनला केस दाखल होते त्यावेळी मात्र आपण लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो की त्याच्यावर सही नाही, त्याचा विचार करू नका. हाच फक्त माझा उल्लेख करायचा होता, बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही. हे पत्र त्याने दिलेलं आहे ना. एक मिनिट, त्यांनी पत्र दिलेलं आहे. परंतु ज्यावेळी एखादी ऑर्गनायझेशन पत्र देते, ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षांची सही आहे का नाही त्याच्यावर? असं कसं द्या, तुम्ही सभापतींच्या मार्फत द्या एकदा पत्र, आम्हाला सुद्धा बघू द्या.
चला नाही, अर्धा तास पत्र पण देतो आणि अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो की याच्यामध्ये 271 एकरचा जागेचा प्रश्न किंवा 300 एकरचा जागेचा प्रश्न, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जे मगासपासून एक चित्र असं निर्माण केलं जातं की जे लोकसभेला पण केलं होतं, असा एक फेक नरेटिव्ह सेट करायचा की ही जागा जी आहे ती काढून घेत आहेत, ती कुठेतरी व्यापारीकरणाला देत आहेत आणि मुंबईकरांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करायचा, असं कुठेही नाही. सुरुवातीलाच सांगितलं की याच्यामध्ये तरतूदच अशी आहे की या संपूर्ण जागेचं कुठेही व्यापारीकरण करायचं नाही, कमर्शियल याच्यावर करायचं नाही. ऑलरेडी निर्णय करूनच आपण सेंट्रल पार्क करतोय आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की या बाबतीमध्ये मुंबईच्या किंवा तुमच्या देखील ज्या काही सूचना असतील सेंट्रल पार्कच्या बाबतीमध्ये, ह्या नक्की शासन म्हणून आम्ही समजून घेऊ, बीएमसी देखील समजून घेऊ, बीएमसी देखील समजून घेईल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये जे आक्षेपार्ह आहे ते लेखी द्या म्हणून मी सांगितलंय. याच्यासाठी मी पाहिजे तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी मुंबईच्या सगळ्या आमदारांबरोबर या संदर्भात एक बैठक करावी, त्याच्यामधलं प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगावं, ही नक्की विनंती केली जाईल. पण याच्यामध्ये कुठंही व्यापारीकरण करण्याचा उद्देश महाराष्ट्र शासनाचा नाही आणि महानगरपालिकेचा देखील नाही. अनिल परबजी. सभापती महोदय, एक महत्वाच्या मुद्द्यावरती सचिन अहिर यांनी आपलं लक्षवेधीद्वारे लक्ष वेधले. मुंबईसाठी हा अतिशय महत्वाचा विषय. साधारण 300 एकरची जमीन ही विकसित होणार आहे आणि ही विकसित होणार आहे. याच्या बाबतीत मंत्री महोदयांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय शहर आहे, या शहरामध्ये फार चांगल्या गोष्टी असायला पाहिजेत. आम्ही कुठे नाही म्हणतोय, परंतु त्या कुठे असायला पाहिजेत, कशा असायला पाहिजेत, त्याचा मुंबईच्या लोकांना काय फायदा होणार आहे, मुंबईच्या लोकांचा ह्या विकासामध्ये काय सहभाग असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी देखील स्पष्ट व्हायला पाहिजे. मंत्री महोदय फार म्हणजे मला असं वाटतं की ते ही लक्षवेधी फार सिरियसली घेत नाहीयेत. आमदारांनी पत्र द्यावं. अरे आमदारांना माहिती असायला पाहिजे काय आहे तिकडे, तर पत्र देतील ना. आपण कधी आमदारांचं प्रेझेंटेशन ठेवलंय का की हे लोकप्रतिनिधी सगळे निवडून येतात, तर लोकांच्या प्रतिनिधीला पहिलं दाखवलं पाहिजे की बाबा काय होणार आहे. पूर्वीपासून मी मुंबईच्या बऱ्याचशा बैठका, MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा ज्या ज्या एजन्सीज असतात त्या एक लोकप्रतिनिधींसाठी एक प्रेझेंटेशन ठेवतात की हा प्रकल्प आणायचा आहे, या प्रकल्पामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगा. असं पूर्वी कधी होत होतं. आता काय विरोधकांना कोणाला विचारायचंच नाही. आता ठीक आहे, आम्हाला नाही विचारतात, पाठीमागे सत्ताधारी बसले त्यांना तर विचारा. कमीत कमी लोकप्रतिनिधींना कळलं तर पाहिजे की ते होणार आहे. तर लोकप्रतिनिधी आम्ही पण त्रुटक माहितीवरती या सगळ्या गोष्टी सभागृहात घेऊन येतोय, परंतु सरकारचं काम आहे, त्यांनी जर एखादा प्रकल्प आणायचा ठरवला तर लोकप्रतिनिधींना त्याचं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांना सुनावणी त्याची झाली पाहिजे. बरेचसे विषय आता ज्या सगळ्यांनी मांडले त्या विषयावरती मी पुन्हा जात नाही, परंतु मंत्री महोदयांनी सांगितलंय की 67% स्पेस म्हणजे 67 तुम्हाला आणि 37 पब्लिकला. माझं आव्हान आहे, आजच पॉलिसी जाहीर करून टाका. RGPची पॉलिसी आहे ना, अधिकाराला द्या ना. प्रश्न विचारा. या सभागृहात शासन निर्णय, जेव्हा सभागृह चालू असतं तेव्हा निर्णय बाहेर होत नाहीत, तेव्हा ते सभागृहात निर्णय होतात आणि मी तुमच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. घ्या धाडसी निर्णय. सर्वसाधारण मुंबईतल्या मराठी माणसाला जर हक्काची जागा पाहिजे असेल तर शासनाने आज निर्णय घ्यावा. प्रवीण दरेकरांचं म्हणणं बरोबर आहे. गरीब जाणार कुठे, कामगारांची मुलं जाणार कुठे, मराठी माणूस जाणार कुठे. तुम्ही हे क्लबचं तुम्ही आम्हाला आमच्याकडे बोट दाखवताय ना क्लबची. माझं मत असं आहे, मी आव्हान देतोय तुम्हाला, व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. अधिवेशन चालू आहे, आज तुम्ही RGPची पॉलिसी मध्ये जाहीर करून टाका की 67% पण काढून टाकतो आम्ही. या जे क्लब आम्ही अडॉप्शन पॉलिसीवर दिले असेल, आम्ही टेकन केअर पॉलिसीवरती दिलेली असेल, ज्या पण पॉलिसीवरती दिलेले असेल ते मुंबई महानगरपालिका MMRD ज्यांच्या असतील ते घेतील आणि लोकांसाठी उपलब्ध करून देतील. परब साहेब, आपण सकाळी गटनेत्याच्या बैठकीत काय ठरवलं होतं की लक्षवेधी आपण वेळेवर संपवून 3 वाजता सुरू करणार होतो अर्थसंकल्पावरती भाषण. आता 2:47 लक्षवेधी सुरू झाले. नाही, तुम्ही बोला ना, बोलत राहा, माझं म्हणणं नाही त्याच्यावर. पण फक्त मी आपल्याला अगदी जेवढं शक्य होईल तेवढं सॉफ्टली, नम्रतापूर्वक, आवाहनपूर्वक
स्नेहपूर्वक विनंती करते की प्रश्न विचारा आणि पुढे अजून एक सचिन अहिरला बोलून परत अजून एक लक्षवेधी म्हणून मी- घेऊन अर्थसंकल्पावर आपल्याला भाषण सुरू म्हणून मी करायचं. आरजीपीजी पॉलिसीमध्ये जातच नका नाही. नका नका जाऊ प्रश्न हा, विचारा मी फक्त specific. डायरेक्ट प्रश्न विचारतोय की राज्य सरकारच्या मनात आहे ना की गरीबाला न्याय मिळाला पाहिजे, मराठी माणसाला फिरायला मिळालं पाहिजे, गरीबाची कामगाराची मुलं मोकळा श्वास घ्यायला पाहिजे, मैदानात फिरायला पाहिजे, मैदानात नाही. क्रिकेट खेळायला पाहिजे. राज्य शासनाने आज जाहीर करावं की हे सगळे क्लब आम्ही ताब्यात घेतोय आणि गरिबांसाठी आम्ही ओपन करून टाकतोय. नंबर 1 स्पेसिफिक प्रश्न आहे आणि प्रवीण दरेकरांचं समाधान झालं तर आम्ही असं समजू की सगळ्यांचं समाधान झालं. नंबर 2, आपण जे प्रेझेंटेशन देणार आहात हे प्रेझेंटेशन आमदारांना देणार, आमदारांच्या सूचना याच्यामध्ये तुम्ही घेणार, सर्वसामान्य लोकांची सुनावणी लावणार का? नंबर 3, जो सचिन अहिर यांनी प्रश्न विचारलेला आहे की हेलिपॅड बांधून ज्याला काहीच खर्च नाहीये, जो खर्च तुमच्या महानगरपालिकेच्या आवाक्यात आहे, तरी देखील तुम्ही तिकडे पब्लिक पार्टिसिपेशन नाही पीपीपी मॉडेल लावून तुम्ही बाकीच्यांची धन करायची जी काही योजना आणलेली आहे ही योजना रद्द करून जर तशीच गरज असेल तर राज्य शासन स्वतःच्या पैशाने हेलिपॅड तिथे बांधणार का? 3च प्रश्न आहेत. याच्या अगोदर असं सांगितलं होतं की तो स्कोपच्या बाहेरचा विषय आहे. तरी देखील घ्या. त्यावर चर्चा करायची असेल तर वेगळ्या आयुधानं ती देखील चर्चा तुम्ही आणू शकता. त्याला आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. दुसरा महत्वाचा विषय हेलिपॅडचा जो आहे, तो हेलिपॅडचा जो आपला गैरसमज होतोय की हेलिपॅड हे आपण कुठेतरी जमिनीवर करतोय, ते हेलिपॅड आपण समुद्रामध्ये करतोय म्हणून तो खर्च आपल्याला जास्त दिसतोय. आणि ते हेलिपॅड करत असताना देखील जरी पीपीपी मॉडेल असलं तरी सगळं काय ते सिंगानियाज वापरणार आहेत अशातला भाग नाही. ते कॉमन पब्लिकला देखील वापरायला शासन आणि महानगरपालिका देणार आहे. त्याच्यामुळं कुठंतरी एका उद्योजकाबरोबर पीपीपी मॉडेल आपण करतोय म्हणजे ते हेलिपॅड त्या उद्योजकाच्याच मालकीचं झालं असं सांगण्याचा जो प्रयत्न केला जातोय ते देखील चुकीचा आहे. आणि तिसरा मुद्दा जो परब साहेबांनी सांगितलं की प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये, त्याचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलं होतं की मी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना देखील विनंती करेन की आपल्या सगळ्यांची मागणी आहे की या संदर्भामध्ये एक बैठक लावावी आणि ती बैठक लावायच्या अगोदर महानगरपालिकांच्या आयुक्तांना निर्देश दिले जातील की मुंबई नगरातले जेवढे आमदार आहेत त्यांना या संपूर्ण प्रकल्पाचं प्रेझेंटेशन द्यावं. ठीक आहे, प्रेझेंटेशनचा जो मुद्दा आहे ना परब साहेब, त्याच्यात मला एक असं वाटतं त्यांनी मंत्री महोदयांनी तर मान्य केलेलंच आहे, परंतु गेले 5 वर्ष इलेक्शनच झालेली नाहीये. या पार्श्वभूमीवरती सगळ्या शहरांमध्ये तुमचा जो प्रश्न आहे, सुनील शिंदे थांबा जरा खाली आता, तर त्याच्यामुळे अनेक शहरांच्या मध्ये लोकांची मागणी आहे, तर ठिकठिकाणी सादरीकरण करणं योग्य आहे ना, त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्हाला. तो फंड नगर विकासचा आहे. आता महाराज परब साहेब, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमदार म्हणून ट्रीट करून सगळा निधी वाटला, मग लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आम्ही आहोत का? आम्हाला बोलवून आम्हाला विचारू शकले असते या मुंबईच्या लोकांना. लक्षवेधीबद्दल नंतर मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची जी व्यथा आहे ती समजून घ्या आणि त्यातून मार्ग काढा. सचिन भाऊ, आता किती वेळ तुम्ही गटनेत्यांच्या मीटिंग नाही एक शिंदेना मग अर्थसंकल्पावरचं भाषण 1 तास पुढे ढकलायची गोष्ट करू का मी? नाही, न्याय आता खूप झाला. न्याय तुम्हाला सादरीकरण होणार आहे. नाही आता मी असं अर्थसंकल्पाचा विषय जो आहे, तुम्ही लक्षवेधी चालवा, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य देते, पण अर्थसंकल्पावरती भाषणाला मी स्थान दिलं नाही असं नाही, पण तुम्ही थांबतच नाही. तुमचं झालं की शिंदे की परत 1 तास लक्षवेधी चालू आहे तुमची. बोला आता. तुम्ही शांत, मिनिटात विचारा. तुम्ही थोडा शांत झाल्यानंतर बोलतो. नाही मी शांतच आहे आता. मी थंड पडायची वेळ आली. नाही, बोला. सभापती महोदय 3 विषय मी मांडले होते. 3 विषय मी मुद्दे मांडले होते. तुम्ही हेलिपॅडचा एका बोललात मिनिटात नाही, विचारा. आता त्यांना हा. बोलले. सभापती महोदय ते बोलताना रेकॉर्डवर आलं का आपण हेलिपॅड समुद्र, तसं नाहीये. तुमच्याच उत्तरामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की कोस्टलच्या बांधकाम करण्यासाठी जी जागा राहिली, जेटी राहिली, त्या जेटीवरती तुम्ही बांधता. हा मला खुलासा करायचा. रेमेंड असो किंवा अंबानी कोणाच्या आकच नाहीये. प्रॉब्लेम कुठे येतोय की आपण स्वतः करू शकतो. काय गरज आहे आपल्याला त्यांच्याकडे करायची? अंबानीच्या बद्दल पण काय आकच नाहीये, पण आपण स्वतः, सभापती मध्ये आपण स्वतः आपण गार्डन बनवू शकतो का? आपण त्यांना देण्याचं काम करतोय. आज तुम्ही जिओ गार्डन मध्ये जाऊ शकता का? नाही होऊ शकत. सभापती मध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शब्द मुंबईकरांना दिला होता की आम्ही ही जागा मोकळीच ठेवणार आहात. हा शब्द तुम्ही आज देणार आहात का? हे
काही जरी देणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये कोस्टल बाबतीत, पण इकडे पण पॉलिटिकली तुम्ही स्टेटमेंट दिले ना, कॉर्पोरेशन दिले की आम्ही 1 इंच जागाचं कमर्शियलायझेशन करणार नाही. माझा मंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की या ह्याच्यामध्ये तुम्ही दिलेला शब्द आहे की काही कमर्शियलायझेशन होणार नाही, काही अंडरग्राऊंड कॉन्क्रीटचं होणार नाही, मोकळ्या जमिनी ती जमीन आम्ही अशीच ठेवणार आहोत आणि मग त्याला लागणाऱ्या ज्या काही नागरिक सुविधासाठी जे छोटे छोटे फूड कोर्ट असतील ते तुम्ही करा ना येणाऱ्या लोकांना, असं आपण शब्द देणार आहात का? ही जी जागा आहे ही सेंट्रल पार्कसाठी आहे. त्याच्यावर जे जे काय होणार आहे त्याचं प्रेझेंटेशन देखील सगळ्या सन्माननीय आमदारांना आम्ही देऊ. बंटी पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्हाला पण दिलं पाहिजे. जे जे या लक्षवेधीवर बोललेले त्यांना आपण ते प्रेझेंटेशन देऊ आणि मुंबईच्या आमदारांना देऊ. पण ह्याचं कुठेही व्यापारीकरण होणार नाही, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. ठीक आहे. लक्षवेधी 7वी ज्ञानेश्वर म्हात्रे. लक्षवेधी क्रमांक 7